नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण। मी फॉरेस्टर प्रियंका तुम्हा सर्वांचे फॉरेस्टर प्रियंका या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते। सर्वांचा अभ्यास छान चालू असेल आणि ग्राउंडही छान चालू असेल। मी आजचा व्हिडिओ हा एक वेगळ्याच कारणासाठी बनवत आहे, कारण सध्या वेळही नाही आहे, पण मला वाटलं हे बनवावं म्हणून मी तुमच्यासाठी बनवत आहे। कृपा करून व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पहा। खूप थोडा असणार आहे, ते अगदी 4 ते 5 मिनिटात असणार आहे, तर सर्वांनी पूर्ण पहा ही माझी विनंती आहे। हा व्हिडिओला तर विषय असा आहे की सर्वजण असं विचारत आहे की मॅडम ॲड कधी येणार आहे किंवा पुढच्या महिन्यात ॲड येईल का, या महिन्यात ॲड येईल का। तर माझं एकच सांगणं आहे मित्रांनो, ॲड येण्यासाठी हा कालावधी लागतो, तो लागणारच आहे। त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। काल मी असंच मोबाईल स्क्रोल करत असताना माझ्यासमोर एक लिंक आली, तिथं लिहून होतं की फॉरेस्ट गार्ड वन महाराष्ट्र वन विभाग भरती वनरक्षक जागा होत्या काहीतरी 200-250 जागा असं लिहून होतं। त्यानंतर खाली एक लिंकही दिली होती, त्याच्या खाली लिहिलं होतं लास्ट डेट 16 मे 2025। अशी लिंक तुमच्या समोरही आली असेल एखाद दुसऱ्याच्या, पण माझ्यासमोर ही लिंक आली आहे। तर कृपा करून हे फ्रॉड आहे, तर कुणीही त्या लिंकला क्लिक करू नका ही विनंती आहे। कारण काल मी पाहिलं तर अशा प्रकारे लिंक माझ्यासमोर आली, असं वाटलं तुमच्यासमोरही आली असेल। जर कुणी क्लिक केलं तर तो तुमच्याकडून माहिती घेणार, पैसे घेणार, अशा प्रकारे फ्रॉड भरपूर सुरू असतात। तर ह्या फ्रॉडपासून तुम्हाला वाचायचे, तुम्हाला सध्या लक्ष द्यायचं नाही आहे, कारण ॲड आलीच नाही आहे। त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका। आणि तुम्ही तर शिकलेले आहात, असं करणार नाही अशी मला खात्री आहे, पण तरी मला वाटलं तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। थोडं आवाजाकडे थोडंसं इग्नोर करा, आवाज येत नाही आहे किंवा साऊंड इको होत आहे, तर 1-2 दिवस थांबा, मी माईक घेईल, त्यानंतर चांगला आवाज येईल। कारण वेळ मिळत नाही आहे बाहेर जाण्यासाठी, मी सध्या ट्रेनिंग सेंटरला आहे। तर जसा वेळ मिळेल तशा प्रकारे मी व्हिडिओ बनवत आहे, जसे बनेल तसे। मला वाटते ही माहिती तुमच्यापर्यंत गेली पाहिजे, तर ती माहिती मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। ज्याला योग्य वाटते त्यांनी योग्य घ्या, ज्याला अयोग्य वाटते त्यांनी नाही पाहिले तरी चालेल, माझी काही हरकत नाही आहे। पण हा व्हिडिओ प्रत्येकाने पाहावा अशी माझी इच्छा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा, कारण आजपर्यंत अजूनही कोणती ॲड आलेली नाही आहे। ज्या लिंक येतात तुमच्यासमोर, या लिंकला क्लिक करा, वनरक्षक भरती आली, लास्ट डेट एवढी आहे, जागांना एवढ्या कमी जागा आल्यात, किंवा मग वनरक्षक भरती महाराष्ट्र लास्ट डेट 16 मे लास्ट डेट आली, त्याच्यानंतर जागा येतात, त्याच्यानंतर लिंक येते, या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही तुमची माहिती भरून द्या किंवा तुमचा फॉर्म फिलअप करा। अशा प्रकारच्या लिंक भरपूर व्हायरल होतील आता, आणि झालेली सुद्धा आहे, तर त्याच्यावर कुणीही क्लिक करू नका हीच विनंती आहे। आता राहिला प्रश्न, वनरक्षक भरती येणार कधी, तर लवकरच येईल। भरती येणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे मित्रांनो की भरती चला एक कागद, आपल्याला फक्त आपल्या घरातले मेंबर किती हे जर समोरच्या व्यक्तीला कळवायचे, घरातलं सोडा, गावातले मेंबर तुम्हाला सांगितलं, गावात तुमच्या किती बी तरुण लोक किती आहेत किंवा वयस्कर लोक कोणती आहेत, कामावर जाणारे लोक किती आहेत, या अशा प्रकारची माहिती तुम्हाला कलेक्ट करायला सांगितली तरी तुम्ही महिनाभर कलेक्ट नाही करू शकत, फक्त स्वतःच्या गावाची। तर तुम्ही सांगा एका सर्कलची माहिती द्यायला किती वेळ लागेल, कारण त्यांना रिक्त जागांची माहिती द्यायची असते। आता तुम्ही कुणी म्हणू शकेल की मॅडम एका क्लिकवर काम असते, तर एक क्लिक सुद्धा महत्त्वाची असते, कारण कुणी रजेवर असतं, कुणी जॉब रिझाईन दिलेला असतं, त्याची खात्री करावी लागते। त्याच्यानंतर भरपूर काही गोष्टी येतात डिपार्टमेंटमध्ये, त्या मी तुम्हाला सगळ्या नाही सांगू शकत, कारण त्याचा तुम्हाला काही उपयोगही नाही आहे। तर माझं सांगायचं तात्पर्य इतकेच आहे, भरतीला वेळ लागणार आहे, तोपर्यंत म्हणजे तुम्हाला हा सोन्याची सुवर्ण संधी असं समजा आणि अभ्यास करा मित्रांनो। खरंच सांगत आहे, मी तसंच केलं। ग्राउंड पेपर झाल्यानंतर सर्व मुलं विचारत राहिले की ग्राउंड कधी होणार, ग्राउंड कधी होणार। असे ज्या प्रकारे मी व्हिडिओ बनवत आहे तसेच बाकीचे बनवत होते, सांगत होते, ते व्हिडिओ पाहायचे सर्वजण, पण मी फक्त आणि फक्त ग्राउंडवर लक्ष दिलं, कारण कोर्टात केस होती म्हणून वेळ मिळाला होता। तर तसंच तुमच्यासाठी ही संधी आहे। आता सध्या त्यांनी सांगितलंय की प्रत्येक सर्कलला सांगितलंय तुमच्या सर्कलच्या रिक्त जागा ह्या आमच्यापर्यंत सरकारपर्यंत पाठवा, जेणेकरून जाहिरात काढण्यासाठी आम्हाला सोपं जाईल आणि लवकरात लवकर जाहिरात काढ निघेल। तर जाहिरात ही 100 नाही 200% निघणार आहे, कारण मागणीपत्र यायला सुरुवात झाली आहे। आता मागणीपत्र म्हणजे काय असते, तर हे काय असते, तुमच्या सर्कलमध्ये किती जिल्हे येतात आणि त्या जिल्ह्यात किती जागा रिकाम्या आहेत किंवा किती जागांवर सध्या भरती आहे किंवा किती लॉब्स किती जागा झाल्यात, या जागांचं टोटल केली जाते आणि त्या जागातून सध्या कार्यरत असणारे आणि एकूण जागा कार्यरत असणारे वजा केले जातात आणि त्यानुसार रिक्त जागा पाठवल्या जातात। अशा प्रकारे प्रत्येक सर्कलच्या जागा पाठवणं इतकंही सोपं नाही आहे, कामाचा लोड आहे। आता सध्या सीझन कोणताही वनव्याचा सीझन आहे, म्हणजे उन्हाळ्याचा सीझन आहे, वनवे लागायचे प्रमाण जास्त असते। त्याच्यानंतर सध्या तेंदूपत्त्याची कामं सुरू आहेत, तर ही कामं सध्या सुरू असल्याने वेळ मिळत नाही आहे डिपार्टमेंटला सुद्धा। तर तुम्ही सर्वांनी ते समजून घ्यायला अशी मला अपेक्षा आहे, कारण आपणही त्या डिपार्टमेंटचा एक भाग बनणार आहोत। तर
कुणीही असं विचारू नका परत की मॅडम ॲड कधी येणार आहे. ॲड आल्यानंतर तुम्हाला समजेलच. त्याआधी माझी एकच विनंती की सर्वांनी जीव तोडून अभ्यास करा आणि त्याहीपेक्षा जास्त की जीव तोडून ग्राउंड करा. ज्याचं ग्राउंड चांगलं आहे त्याने अभ्यासाकडे लक्ष द्यायचं हे लक्षात ठेवा. ज्याचं ग्राउंड चांगलं आहे त्याने 100+ टार्गेट ठेवा. त्याच्यानंतर ज्याचा अभ्यास चांगला आहे त्यांनी ग्राउंडचं टार्गेट ठेवा. त्यांनी 60पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. तर कुणाचं वजनच जास्त आहे कुणाचं कमी आहे तर ते ग्राउंडमध्ये होऊन जाते. कमी जास्त होते तुम्हाला सवय लागून जाते. भरपूर वेळ मिळणार आहे तुम्हाला. सध्या भरतीला यायला वेळ आहे. या आधीपासूनच तुम्ही तयारी करत आहे कारण तुम्हाला माहीत आहे की वनरक्षक भरती येणार आहे. तसं आमच्या वेळेस तर माहिती नव्हतं. भरती आली त्यानंतर आम्हाला माहीत झालं आणि ग्राउंड तर माहिती नव्हतं काय असतं तरीही आम्ही केलंच ना. तुम्हाला माहीत आहे ऑलरेडी ते तुम्ही नक्की करा. विचारू नका भरती कधी येणार आहे. विचारून वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करा. अभ्यासाने मराठी छान करा, इंग्लिश छान करा, मॅथ रिजनिंग छान करा. ह्या तिन्ही विषयात चांगले मार्क्स येतात कारण ते एक ठराविक लेवल असते की ह्या लेवलपर्यंत ते प्रश्न विचारू शकतात. तर जीकेचं सांगू नाही शकत. जीकेला किती फास्ट प्रश्न विचारतात यावर मी एक नक्कीच व्हिडिओ बनवेन कारण सध्या वेळ नाही आहे. तर तुम्ही सध्या अभ्यासावर लक्ष द्या आणि ग्राउंडवर लक्ष द्या. मराठी आपली मातृभाषा जिथं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजे. इंग्लिशलाही 15पैकी 10+ सगळेच राहिले पाहिजे. ज्याला आपल्याला इंग्लिश जमत नाही तो सुद्धा 10+ राहिला पाहिजे. आणि मॅथ रिजनिंग तर एकदम सोपं असते. गणित बुद्धिमत्ता 4थी-5वीच्या लेवलचं असते स्कॉलरशिपच्या. ते तुम्ही नक्की चांगलं करा जिथं आउट ऑफ मार्क्स मिळतात. तर सर्वांनी चांगले प्रयत्न करा आणि माझ्यासोबत डिपार्टमेंटमध्ये या. मी वाट पाहत आहे तुम्हा सर्वांची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.